एका छोट्याशा गावात एक बाप आणि त्याचा मुलगा राहत होते. दोघेही खूप साधे आणि चांगले होते. एक दिवस दोघं गाढव घेऊन बाजारात निघाले. दोघेही चालत होते. गाढव मोकळे चालत होते. बाबा, आज बाजारात काय आणायचे? आधी पोचू बाजारात, मग बघू. काय बाप आहे हा. गाढव असताना मुलाला चालायला लावतो. लाज नाही वाटत? खरीच किती निर्दयी बाप आहे. बरोबर आहे यांचे. मुलाला बसवतो गाढवावर. लोकांचे बोलणे ऐकून बापाने मुलाला गाढवावर बसवले. आता मुलगा गाढवावर बसला आणि त्याचा बाप चालू लागला. बाबा, तुम्ही का चालत आहात? तुम्ही बसा ना. नको रे, तू बस आरामात. अरे पहा, बाप म्हातारा चालतो आणि हा तरुणाबान मुलगा गाढवावर बसलाय. काय संस्कार आहेत. खरेच बापाला चालायला लावतो. लाज नाही का? बाबा, तुम्हीही बसा माझ्यासोबत. दोघेही बसू. ठीक आहे. आता ते दोघेही गाढवावर बसले. गाढव जड वजने दमला पण चालत राहिला. अरे देवा, किती जड आहेत हे दोघे. अरे रे, बिचारा गाढव किती वजन घेतय. या दोघांना काही दया नाही का? हो ना, जनावरावर किती अत्याचार. चल, आपण दोघेही खाली उतरू. लोकांना खुश करण्याच्या नादात बापलेकांनी गाढवाला सुचलायला सुरुवात केली. बाबा, हे हे खूपच जड आहे. हो रे, पण लोक बघत आहेत ना. पहा पहा, गाढव उचलतायत. थांब मुला, आपण काय करतोय हे? आधी मुलाला बसवले, लोक बोलले. मग मी बसलो, लोक बोलले. दोघे बसलो तरी लोक बोलले. आता गाढवच उचलतोय. मग बाबा, आपण काय करायचे? बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. सगळ्यांना खुश करणे कधीच शक्य नाही. आपण जे योग्य आहे ते करायचे. इतरांचे ऐकायचे, पण स्वतःच्या मनाने विचार करायचा. शिकवण: सगळ्यांना खुश करण्याच्या नादात आपण हास्यपद होतो. अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.